मुंबईत महायुतीचा 200 जागांचा तिढा सुटला। साटवांची माहिती तर उर्वरित 27 जागांवर लवकरच तिढा सोडवण्याचा दोन्ही पक्षांचा दावा। पुण्यात मनसे मवियासोबत जाण्याची शक्यता, बैठकीमध्ये लेट नाईट बैठकीत मनसेची। राज ठाकरेंनी मनसे नेत्यांशी बोलावली बैठक, आज शिवतीर्थावर मनसेचं मंथन। ठाकरेंसोबतच्या बैठकीत अडलेल्या 4 जागांबाबत होणार चर्चा। मुंबईमध्ये ठाकरे ब्रँडची ताकद पणाला, विभाग प्रमुखांऐवजी उमेदवारांची सूत्र मातोश्री शिवतीर्थावर। छत्रपती संभाजीनगरनंतर आदित्य ठाकरे आज नाशिकमध्ये जाणार, नाशकातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद। नाशिकमध्ये महायुतीचं ठरलं, भाजप 80, शिवसेना 35, राष्ट्रवादी 6 जागांवर लढणार, सूत्रांची माहिती। मुंबईत एकही मतदान केंद्र अतिसंवेदनशील नाही, महानगरपालिका प्रशासनानं केले स्पष्ट। मुंबईमध्ये 11 लाख नव्हे तर 1,68,350 दुबार मतदार, पालिकेचा दावा। सर्व पक्षांचा आज ते कदम, निवडणुकीमध्ये बंडखोरी फोडाफोडी रोखण्यासाठी सावध पवित्रा। मंगेश साळोखे प्रकरणामध्ये मोठी अपडेट, रायगड पोलिसांनी 5 जणांना घेतलं ताब्यात, मुख्य आरोपी रवींद्र देवकर, दर्शन देवकरलाही घेतलं ताब्यात। बारामतीत देशातली पहिली AI वास्तूचं रविवारी उद्घाटन, उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते होणार उद्घाटन। समारंभाला पवार कुटुंब एकाच मंचावर येणार। शिर्डीमध्ये पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न, गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेलेल्या आरोपींचा प्रताप, घटनेमध्ये हवालदार गंभीर जखमी। चंद्रपूरमधील अवैध सावकारी आणि किडनी विक्री प्रकरणी फरार आरोपी मनीष घाटबांदे पोलिसांना शरण। MPSC परीक्षेसाठी वयोमर्यादा 1 वर्षानं शिथिल, 6 जानेवारीपर्यंत पात्र उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी। पश्चिम रेल्वेवरील 629 लोकल सेवा रद्द, कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी विशेष ब्लॉक, प्रवाशांचं प्रचंड हाल। पंतप्रधान कार्यालयावर संशयास्पद लोकांचं नियंत्रण, काँग्रेसचा आरोप, पंतप्रधानांकडून स्पष्टीकरणाची मागणी। पहलगाम हल्ला, दिल्ली स्फोटाचा अचूक तपास, अमित शहांकडून पोलिसांची प्रशंसा। मुलांना सोशल मीडिया बंदीचा विचार करा, मद्रास उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना। हनुमान सुपरमॅनपेक्षा बलवान तर अर्जुन आयर्नमॅनपेक्षा भारी, विज्ञान परिषदेमध्ये आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं अजब गजब। बांगलादेशमध्ये हिंदू युवकांची हत्या, भारताकडून तीव्र निषेध व्यक्त। चीनमध्ये जगातील सर्वात लांब 22.13 किलोमीटर बोगदा खुला, अवघ्या 20 मिनिटांमध्ये पार होणार अंतर। दबंग खानचं 60th पदार्पण, पनवेलच्या फार्म हाऊसवर जंगी पार्टी, संगीता बिजलानीसह धोनी आणि बरेच सेलिब्रिटी रवाना। अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं मॉर्फ छायाचित्र, उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त करत हटवण्याचे दिले आदेश। भारतीय महिला संघाचा श्रीलंकेवर एकतर्फी मालिका विजय, शेफाली वर्माची वादळी मॅच विनिंग खेळी।